Hello student, welcome to our channel स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस. तर आज आपण बघणार आहे रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स, म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोन्सच्या रिॲक्शन ह्या आपण बघणार आहेत. दॅट इज फर्स्ट वन इज, आता बघा सगळ्यात मेन म्हणजे काय, तर मोस्ट कॉमन रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स आर न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. हे महत्त्वाचं आहे. सेकंड जर आपण बघितलं, आता ॲडिशन रिॲक्शन ही न्यूक्लिओफाईलची प्रोटॉनच्या अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड विथ ऑक्सिजन सोबत होईल. ॲज द न्यूक्लिओफाईल अटॅक्स द कार्बोनिल ग्रुप, द कार्बन ॲटम चेंजेस फ्रॉम sp2 टू sp3, म्हणजे हायब्रिडायझेशन चेंज होतं. sp2चं sp3 मध्ये कन्वर्ट होतं. द इलेक्ट्रॉन्स ऑफ द पाय बॉन्ड आर पुश आउट ऑन टू द ऑक्सिजन जनरेटेड ॲन अल्काऑक्साईड आयन, म्हणजे अल्काऑक्साईड ॲनायन फॉर्म होतोय का, हायब्रिडायझेशन चेंज होतं आहे, sp2चं sp3 मध्ये कन्वर्ट होतं आहे. देन नेक्स्ट प्रोटोनेशन ऑफ ॲनायन्स होतं आहे आणि फायनली आपल्याला प्रोडक्ट मिळतो आहे. आता डिपेंड करतं रिॲक्शन कशी आहे. आता बघा या ठिकाणी एक रिॲक्शन घेतली आपण ग्रिग्नार्ड रिएजंटची. ग्रिग्नार्ड रिएजंट आपण ट्रीट केला कीटोनसोबत आणि फॉर्म होतं आहे टर्शरी अल्कोहोल. म्हणजे कसं होतं आहे, फर्स्ट इज कीटोन घेतला, कीटोनवर RMgX टाकला, त्याचं हायड्रोलायसिस केलं, ॲसिड हायड्रोलायसिस केलं आणि फॉर्म होतो आहे अल्कोहोल, दॅट इज टर्शरी अल्कोहोल. जर याच ठिकाणी जर आपण अल्डिहाइड घेतला असता तर त्याचं सेकंडरी अल्कोहोल फॉर्म झालं असतं. देन एक रिॲक्शन आहे सोडियम बोरोहायड्राइड रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन, सोडियम बोरोहायड्राइड. आता सोडियम बोरोहायड्राइड म्हणजे काय, NaBH3. आपण अटॅक केला कार्बोनिल ग्रुपवरती कीटोनच्या, काय फॉर्म होतं आहे, बोरोहायड्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म होतं आहे, सोडियम बोरोहायड्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म होतं आहे आणि त्याच्यावर जर ॲसिड हायड्रोलायसिस केलं, दॅट इज नथिंग बट सेकंडरी अल्कोहोल इज फॉर्म. ओके, देन दिस इज ऑल्सो अ रिडक्शन रिॲक्शन. आता ॲडिशन रिॲक्शन कॉन्सर्ड अँड सीन स्टेरिओस्पेसिफिक आहे का नाही ते बघायचं आहे. आता ज्यावेळेस हे बॉन्ड फॉर्मेशन होतं आहे त्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे की कॉम्प्लेक्स तयार होतो की जो कार्बन आणि हायड्रोजनचं बॉन्डिंग दाखवतो, ऑक्सिजन आणि BH3चं बॉन्डिंग दाखवतो. हा बॉन्ड शिफ्ट होऊन काय होतं आहे, त्या ठिकाणी ऑक्सिजन आणि बोरोहायड्रेट्समध्ये बॉन्ड फॉर्म होतो आहे आणि कार्बन आणि हायड्रोजनमध्ये एक बॉन्ड फॉर्म होतो आहे. म्हणजे डबल बॉन्ड ब्रेक होऊन BH3H मधला बॉन्ड ब्रेक होऊन दोन न्यू बॉन्ड्स फॉर्म होत आहेत. धिस इज सीन स्टेरिओस्पेसिफिक. आता स्टेरिओस्पेसिफिक म्हणजे काय, तर याचं स्टेरिओ कन्फॉर्मेशन चेंज होणार नाही. ओके, द नेक्स्ट रिॲक्ट 3 डेमोस दिलेला आहे. हायड्राइड सोर्सेस अँड कीटोन. जर आपण बघितलं Na प्लस BH4 दॅट इज कीटोन घेतला, सॉल्व्हेंटमध्ये टाकला, काय फॉर्म होत आहे, CH3CCH3CH3O-. धिस इज आर बोथ स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. आता दोन स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे. याचं कन्वर्जन नंतर ॲसिड हायड्रोलायसिसमध्ये झालं, OH घेतला, ऑक्सिजनने H घेतला, CH3COH CH3CH3 फॉर्म झालं आहे. द नेक्स्ट लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड रिडक्शन्स बघायचं आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड म्हणजे काय, बघा आता LiAlH4 म्हणजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, त्याचं रिडक्शन बघायचं आहे. तर बघा LaH किंवा LiAlH4 इज नॉट सिलेक्टिव्ह. जसं NaBH4 सिलेक्टिव्ह होता त्याप्रमाणे LiAlH4 सिलेक्टिव्ह नाही, तो पूर्णपणे रिडक्शन करतो. मग जर आपण बघितलं LiAlH4 आहे विथ पोलार मल्टिपल बॉन्ड आहेत त्यात, जर त्याचं बघितलं आपण रिडक्शन करण्याची प्रोसेस, तर तो होल रिडक्शन करतो, म्हणजे सिलेक्टिव्ह नाही तो. जर अल्कीन असेल तर त्याचं अल्केन करेल, अल्काईन असेल त्याचं अल्किन आणि नंतर अल्केन करेल. आता ह्या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप आहे, CO ग्रुप आहे, CO ग्रुपचं लगेच रिडक्शन करून तो
CHOH मध्ये कन्वर्ट करतोय. म्हणजे या ठिकाणी अल्डिहाइडमध्ये RCH2OH हे फॉर्म झाले आणि कीटोनमध्ये काय होणार, कीटोनमध्ये सेकंडरी अल्कोहोल फॉर्म होणार. जसं अल्डिहाइडमध्ये प्रायमरी अल्कोहोल फॉर्म झाला, कीटोनमध्ये सेकंडरी अल्कोहोल फॉर्म होईल. आता बघा लक्ष द्या, अंडर स्पेसिफिक कंडिशन विकर न्यूक्लिओफाइल्स सच ॲज वॉटर अँड अल्कोहोल्स कॅन ॲड. म्हणजेच काय, ॲसिडिक कंडिशनमध्ये जे वीक न्यूक्लिओफाइल्स असतात, जसं की वॉटर असेल, अल्कोहोल असेल, कॅन ॲड, आपण ते ॲड करू शकतो यासोबत. द कार्बोनल ग्रुप इज वीक बेस. कार्बोनल ग्रुप काय असतो, वीक बेस असतो आणि इट इन ॲसिडिक सोल्युशन इट कॅन बी प्रोटोनेटेड. ॲसिडिक सोल्युशनमध्ये तो प्रोटोनेटेड होत असतो. जर ही रिॲक्शन आपण बघितली, ह्या रिॲक्शन जर बघितलं आपण RCOR H+ टाकला, रिडक्शन केलं, तो OH यांनी गेन केला. कोणी गेन केला, ऑक्सिजननी गेन केला, H गेन केला आणि नंतर तो शिफ्ट झाला चार्ज कार्बनवरती. आणि ज्यावेळेस न्यूक्लिओफाइलचा अटॅक होईल, न्यूक्लिओफाइल ते कार्बनवरती अटॅक करेल आणि त्याचे नवीन बॉन्ड फॉर्म होईल. म्हणजेच काय, ही झाली न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. कशी झाली तर परत बघा, RCOR याच्यामध्ये आपण ॲसिड हायड्रोलाइज केलं आणि ऑक्सिजननी H+ घेतला, तर त्यावेळेस काय झालं, शिफ्टिंग झालं चार्जचं आणि कार्बोकॅटायन फॉर्म झाला. आणि कार्बोकॅटायन फॉर्म झाल्यानंतर त्याच्यावर न्यूक्लिओफाइलने अटॅक केला, तर न्यूक्लिओफाइलिक COHRR हे फॉर्म झाले. म्हणजे हे कंपाऊंड कशाचं आहे, हा आहे न्यूक्लिओफाइल अटॅक झालेला, न्यूक्लिओफाइल ॲडिशन रिॲक्शन. न्यूक्लिओफाइलची ॲडिशन झाली आहे कंपाऊंडमध्ये, म्हणून याला आपण म्हणतो न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. This makes the carbon very electrophilic, see resonance structures, and so it will be react with poor nucleophiles. हा poor nucleophile सोबत रिॲक्ट करतो. एक्झाम्पल, द ॲसिड कॅटलाइज न्यूक्लिओफिलिक ॲडिशन ऑफ वॉटर ॲसिटोन टू प्रोड्यूस ॲसिटोन हायड्रेट. आता बघा, जर ज्यावेळेस आपण ॲसिड कॅटलाइज रिॲक्शन केली न्यूक्लिओफाइलची, कोणासोबत केली, वॉटरसोबत केली, कोणासोबत केली, ॲसिटोनसोबत केली, ते प्रोड्यूस करते ॲसिटोन हायड्रेट. म्हणजे हायड्रेशन झालं ॲसिटोनचं आणि ॲसिटोन हायड्रेट फॉर्म झालं वॉटरसोबत ॲसिटोनची रिॲक्शन केल्यानंतर. द नेक्स्ट ही रिॲक्शन बघा. आता ह्या रिॲक्शनमध्ये बघितलं आपण CH3 इन द प्रेझन्स ऑफ H+. स्टार्टिंगला काय झालं, तर ऑक्सिजनवरती प्लस चार्ज येईल, तो एक हायड्रोजन घेईल, नंतर तो प्लस चार्ज शिफ्ट होऊन कार्बनवरती जाईल, कार्बोकॅटायन फॉर्म होईल, परत ॲसिड हायड्रोलायसिस केलं तर त्या ठिकाणी OH फॉर्म होईल आणि दुसऱ्या टायमाला सेम कंडिशनला एकाच ठिकाणी 2 OH आले, दॅट इज जेम डायहॅलाइड OH. ओके, समरी जर बघितली, द बेस कॅटलाइज ॲडिशन रिॲक्शन टू कार्बन कंपाऊंड रिझल्ट फ्रॉम इनिशियल अटॅक ऑफ स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल. म्हणजेच काय, बेस कॅटलाइज ॲडिशन रिॲक्शन असेल कार्बन कंपाऊंडची, इनिशियल अटॅक काय असेल, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइलचा. व्हेर ॲज द ॲसिड कॅटलाइज रिॲक्शन बिगिन्स विथ द प्रोटोनेशन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ॲसिड कॅटलाइज रिॲक्शन काय करेल, प्रोटोनेशन करेल ऑक्सिजनचं आणि त्यानंतर विकर न्यूक्लिओफाइलचा अटॅक होईल. म्हणजे ही जर रिॲक्शन पूर्ण समजून घ्यायची असेल तर काय करावं लागेल, आधी आपण कीटोन घेतला, त्यावर H+ टाकला, त्याने OH फॉर्म केला, नंतर जो पॉझिटिव्ह चार्ज जो ऑक्सिजन आला होता तो ट्रान्सफर झाला कार्बनवरती आणि H3O+च्या अटॅक नंतर त्या ठिकाणी OH फॉर्म झाला. म्हणजे या ठिकाणी काय आहे, H2O हा काय आहे, वीक न्यूक्लिओफाइल आहे, याचा अटॅक नंतर झाला आहे. स्टार्टिंगला आपण ॲसिड हायड्रोलाइज रिॲक्शन केली. रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटी. आता अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन. दिस लाईक ऑल थिंग्स स्टेम्स टू फॅक्टर्स, इलेक्ट्रॉनिक फॅक्टर आणि स्टेरिक फॅक्टर. आता इलेक्ट्रॉनिक फॅक्टर बघूयात. कीटोन्स हॅव 2 अल्काइल सबस्टिट्युएंट्स वेअर अल्डिहाइड ओनली 1. आजच आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं की कीटोन्सचा किती असतात, 2 अल्काइल ग्रुप्स असतात आणि अल्डिहाइडला ओनली 1 असतो. कार्बन कंपाऊंड अंडरगो रिॲक्शन विथ न्यूक्लिओफाइल्स बिकॉज ऑफ पोलरायझेशन ऑफ द CO बॉन्ड. पोलरायझेशन CO बॉन्डमध्ये असल्यामुळं कार्बनिक कंपाऊंड काय करतो, रिॲक्शनमध्ये न्यूक्लिओफाइलच्या रिॲक्शनमध्ये जातो. RCOH आपण बघितल्याप्रमाणे. आणि जर पोलॅरिटी जर बघितली तर Δ+ चार्ज आणि Δ- चार्ज शिफ्ट होतो. Δ- चार्ज जातो ऑक्सिजनवरती, Δ+ चार्ज जातो कार्बनवरती. Alkyl groups are electron donating and so ketones have their effective partial positive charge.
बघा अल्काइल ग्रुप काय असतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग. आपल्याला माहितीच आहे अल्काइल ग्रुप काय इलेक्ट्रॉन डोनेट करतो, बिकॉज इट हॅव मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी अँड इट ट्रान्सफर द इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज कार्बन. ज्यावेळेस आपण अल्डिहाइड किंवा कीटोनमध्ये बघतो. आता दोन कंपेरेटिव्ह जर बघितलं आपण, इकडे 2 आहेत, इकडे 1 आहे. 2 अल्काइल सबस्टिट्यूएंट आहे इकडे आणि इकडे 1 अल्काइल सबस्टिट्यूएंट आहे. मग ज्यावेळेस 2 अल्काइल सबस्टिट्यूएंट असतील त्यावेळेस काय असेल, तिथं पार्शल पॉझिटिव्ह चार्ज कमी असेल कार्बनवरती. आणि ज्या ठिकाणी एकच सबस्टिट्यूएंट आहे अल्डिहाइडमध्ये त्या ठिकाणी पार्शल चार्ज थोडा जास्त असेल. कंपॅरेटिव्हली म्हणलं आहे, कंपॅरेटिव्ह म्हणजे कंपॅरिझन केल्यानंतर. मग याच्यामुळं काय आहे, अल्डिहाइड मोर रिॲक्टिव्ह आहे कीटोनपेक्षा. स्टेरिक रिजन बघा आता, स्टेरिक हिंड्रन्सचं रिजन. आता बघा याच्यात जर बघितलं आपण तर जो इलेक्ट्रोफिलिक कार्बन आहे त्याचा ॲप्रोच कसा असतो, रिॲक्शनमध्ये न्यूक्लिओफाईलचा ॲप्रोच असतो, म्हणजे ते अटॅक करेल न्यूक्लिओफाईल असा ॲप्रोच असतो. इन कीटोन्स द 2 अल्काइल सबस्टिट्यूएंट क्रिएट्स मोर स्टेरिक हिंड्रन्स. म्हणजे जे 2 कीटोन ग्रुप आहे त्यांच्यामुळे स्टेरिक हिंड्रन्स वाढतोय. आणि ज्या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्स वाढेल, क्राउडिंग वाढेल, तिकडं बॅकसाईड अटॅक न्यूक्लिओफाईलमध्ये पॉसिबल होत नाही. म्हणून कीटोन हा कमी रिॲक्टिव्ह आहे अल्डिहाइडपेक्षा. बोथ फॅक्टर्स मेक्स अल्डिहाइड्स मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन. ओके. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन ऑफ वॉटर, हायड्रेशन बघणार आहे. हा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर बघणार आहे. आज जस्ट रिवाईज करू आज आपण काय घेतलं ते. तर आज आपण काय घेतलं, रिॲक्शन ऑफ कीटोन अँड रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड स्टार्ट केलं होतं. फर्स्ट थोड्या प्रॉपर्टीज बघितल्या. ज्यावेळेस न्यूक्लिओफाईलचा अटॅक होईल त्यावेळेस काय होईल, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल तो ब्रेक होईल, sp2चं कन्वर्जन sp3 मध्ये होईल, अल्कॉक्साईड आयॉन जनरेट होईल, प्रोटोनेशन होऊन फायनल प्रोडक्ट आपल्याला भेटेल. देन नेक्स्ट आपण काय बघितलं, आपण ग्रिग्नाइट रिएजंटचा एक अटॅक बघितला कशावरती, कीटोनवरती. त्यानंतर फॉर्म झाले टर्शरी अल्कोहोल. देन नेक्स्ट सोडियम बोरोहायड्राईडचा NaBH4 होतात, NaBH3 झाले, NaBH4चा अटॅक केला आपण, काय फॉर्म झाले त्या ठिकाणी अल्कोहोल फॉर्म झाले. ज्यावेळेस आपण कीटोनवर अटॅक करतो NaBH4चा तर बोरोहायड्राईड कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. आणि त्यावर जर आपण ॲसिड हायड्रोलाइज केलं, वर्कअप केलं तर त्यावेळेस अल्कोहोल फॉर्म होतं आहे. देन ॲडिशन इज कॉन्सन्ट्रेटेड अँड सीन स्टेरिओस्पेसिफिक, म्हणजे ज्या साईडनी बॉन्ड तुटणार त्याच साईडला बॉन्ड फॉर्म होणार, कोणतंही ट्रान्स सीज फॉर्म होणार नाही, सीन स्टेरिओस्पेसिफिक असणार, हे आपण सांगितलं होतं. देन हायड्रेट सोर्सेस अँड कीटोनचे हायड्रेट सोर्सेस जर बघितले आपण सॉल्वंटचे CH3 CH3O- हे जर बघितलं तर आपल्याला काय भेटतंय, आपल्याला भेटतं टर्शरी अल्कोहोल. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड घेतलं आपण, रिडक्शन केलं, LaHचं रिडक्शन केलं, काय भेटतं आपल्याला, LiLH4 reduces anything with polar multiple bond as with NaBH4 this compound gives alcohols. आता हे आपण बघितलं म्हणजे LiLH4 काय करतोय, नॉट सिलेक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये जर एका कंपाऊंडमध्ये अल्कोहोल कीटोन असेल आणि शेजारी डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल तर तोही रिड्यूस करतो, म्हणजेच पूर्ण ऑल रिडक्शन करतो. दॅट इज LiLH4 इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. याच्या कॅटेगरीमध्ये आहे LaH, म्हणतो आपण त्याला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, विच इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. आता बघा नंतर नेक्स्ट, अंडर ॲसिडिक कंडिशन विकर न्यूक्लिओफाईल सच ॲज वॉटर अँड अल्कोहोल्स कॅन ॲड, हे आपण बघितलं होतं. आता बघायचं काय होणार, प्रोटोनेशन होणार, प्रोटोनेशन फॉलो नंतर आधी प्रोटोनेशन होणार ऑक्सिजनचा, हा नंतर कार्बोकॅटायन फॉर्म होणार, कार्बोकॅटायन फॉर्म झाल्यानंतर शेवटी काय होईल, न्यूक्लिओफाईल अटॅक करेल. न्यूक्लिओफाईल कसं असणार आहे, वीक असणार आहे, हे आपण डबल सांगितलं आता. आणि नंतर काय बघितलं आपण, समरी बघितली आणि नंतर रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटी बघितली, इलेक्ट्रॉनिक आणि स्टेरिक फॅक्टर बघितले. जसं की अल्डिहाइड इलेक्ट्रोमेरिक फॅक्टरने सुद्धा कसा आहे, मोर स्टेबल आहे, मोर रिॲक्टिव्ह आहे, स्टेबल नाही मोर रिॲक्टिव्ह आहे कशापेक्षा, कीटोनपेक्षा, हे आपण बघितलं. आणि लास्टली आपण बघितलं स्टेरिक रिजन, ज्यावेळेस कीटोनकडं 2 स्टेरिक हिंड्रन्स आहे आणि अल्डिहाइडकडे एकच स्टेरिक हिंड्रन्स आहे. कंपॅरेटिव्ह जर बघितलं तर अल्डिहाइड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन, हे बघितलं. आणि शेवटी हायड्रेशन रिॲक्शन हे बघितली आपण. हायड्रेशन रिॲक्शन झाल्यानंतर हायड्रेशन उद्या बघणार आहोत. तर आत्तापर्यंत आपण जेवढा टॉपिक बघितला आहे तो नीट अभ्यास करा. शेवटच्या व्हिडिओच्या शेवटी मी ही पूर्ण PDF तुम्हाला शेअर करणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये.
तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.